हे सगळं खराब रस्ते, काहीतरी मोदी साहेबांनी सांगितलं पेस्ट टेक्नॉलॉजीचे रस्ते वापरतोय आपण. काय झालं त्या रस्त्यांचं? जिथं रस्त्यांच्या जागेवर नुसत्या नद्याच आहेत, तिथं स्वच्छ भारत हे अभियान मिशन चालवलं ते पण फेल. बेटी बचाव बेटी पढाओ त्यांनी मिशन चालवलं ते पण फेल. त्यांनी प्रत्येक वर्षी 1.5 लाख बेरोजगार लोकांना बेरोजगार द्यायची ठरवलं ते पण फेल. त्यांनी आतापर्यंत कितीतरी वायदे केले आणि किती त्यापेक्षा जास्त वायदे फेल झाले. त्यांनी आजपर्यंत मला सांगा, त्यांनी हिंदू मुस्लिमचं भांडणं किंवा आपला अखंड हिंदुस्थान हा विषय सोडून कोणता मुद्दा त्यांनी मुद्द्यावर बोललेत? प्रेस कॉन्फरन्स त्यांनी एक सुद्धा केलं नाही. त्यांनी एकदा सुद्धा बोललं नाहीत की मी येतो समोर, मी बोलतो, तुम्ही मला प्रश्न विचारा. का लाज वाटते त्यांना ह्या गोष्टीची? त्यांनी काही केलंच नाही. त्यांना माहिती आपली चोरी उघडकीस येईल, सगळे स्कॅम उघडकीस येतील. तर आता आपण बोलायचं कोणाला? बोलायचं जायचं तर जायचं कुठल्या तोंडाने त्यांच्यासमोर? तुम्ही विचार करा, थोडा विचार करून तुमचा नेता निवडा. नाहीतर प्रत्येक वर्षी असंच काहीतरी होत जाईल आणि तुमची येणारी पिढी पुन्हा राजेशाही जगल. आता सुरुवात झाली आहे राजेशाहीच्या ह्याच पिढीची. तुम्ही स्वतः प्रयत्न करा की राजेशाही होऊ नये आपल्या भारत देशात. कारण की फार फार फ्रीडम फायटरांनी फार त्रास घेऊन कितीतरी लोकांनी आपलं बलिदान देऊन हे आपलं भारत देशात स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. मला नाही वाटत की त्यांच्यासारखा नंतर कोणी येईल आणि भारत देशात स्वातंत्र्य मिळवून देईल. त्यामुळे तुम्ही स्वतः थोडा विचार करा आणि स्वतः जागे व्हा, सतर्क व्हा.